उद्धव ठाकरेंना शिवसेना उबाठा पक्षावर निवडणूक लढवणार का असा प्रश्न केलाय। यावर ठाकरे चांगलेच भडकल्याचं दिसून आलंय। उबाठा काय आहे, माझं स्पष्ट आणि स्वच्छ नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आहे। हे उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा खडसावलेलं आहे। सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा त्यांनी पुनरुच्चार केलाय। माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव त्यांना लाज वाटते म्हणून ते शॉर्ट फॉर्म करतात। तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे एसनशी, तर असं उद्धव ठाकरे म्हणालेत। महाराष्ट्रामध्ये गद्दारी कधीच सहन केली गेलेली नाहीये। आणि मागे मला वाटतं मी धाराशिवच्या सभेत होतो तेव्हा तिथले आपले खासदार आहेत ओमराजे, त्यांनी एक अतिशय चांगलं उदाहरण दिलं की आता 300-400 वर्ष झाली, किती झाली असतील पण अजूनही खंडोजी खोपडे यांच्याबद्दल आपण खंडोजी खोपडे म्हटल्यानंतर काय म्हणतो, गद्दार। पण बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कान्होजी जेरे हे म्हटलं की हे कट्टर सैनिक। म्हणजे त्यांना 300-400 वर्ष झाल्यानंतरही त्यांच्या माथी जो बसलेला गद्दारीचा शिक्का आहे तो पुसता नाही आलेला। तर या भेकडांची काय अवस्था आहे? पंतप्रधान आपल्या शिवसेनेला म्हणजे माझ्या शिवसेनेला, जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, तिला नकली सेना म्हणतात। ह्याचा अर्थ उघड आहे की निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे। लवादाने सुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे। आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणतात की काय असा प्रश्न पडलेला आहे।